next example. I think example number 7. Okay, so write down. Example number 7. At what temperature? At what temperature will the speed of sound in air be 1.75 times its speed at NTP. Speed at NTP. आज स्ट्रेंथ कमी आहे काय म्हणतोय ऑलरेडी घेतली सो at what temperature the meaning बघायचं at what temperature will the speed of sound in air will be 1.75 times its speed at NTP. What is NTP? NTP is normal pressure and temperature. Normal pressure and temperature. This is the NTP. Okay, this is the NTP. म्हणजे नॉर्मल आता जे काही साऊंडचं स्पीड आहे एअर मधलं ते 1.75 टाइम्स ऑफ स्पीड ऑफ नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे नॉर्मली जे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर टेम्परेचर असतं त्याच्यापेक्षा 1.7 टाइम्स आहे. ओके, तर स्पीड जे आहे तर टेम्परेचर काय विचारलेलं आहे. स्पीड जे आहे 1.75. तुम्हाला एक स्टेटमेंट घेतो तुमच्या लक्षात येईल. आता आपण काय करूया, आता ही जी काही व्हेलॉसिटी स्पीड ऍट एनटीपी आहे ना ते आपण v0 असं कन्सिडर करूया. नॉर्मल टेम्परेचर प्रेशर साठी जी व्हेलॉसिटी आहे ती v0 आहे असं कन्सिडर करूया. त्या एक्झाम्पल करू. तर काय आहे सर, व्हेलॉसिटी ऑफ टेम्परेचर NTP at NTP म्हणजे velocity at NTP असं म्हणू आपण. velocity at NTP नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर VO आहे. ठीक आहे, त्यानंतर आता काय म्हटलं त्यांनी, ऍक्च्युअल व्हेलॉसिटी इज 1.75 टाइम्स ऑफ NTP व्हेलॉसिटी. काय म्हटलं त्यांनी, ऍक्च्युअल जे स्पीड आहे ते 1.7 टाइम्स ऑफ स्पीड ऑफ एनटीपी आहे. म्हणजे ऍक्च्युअल स्पीड आहे ते 1.7 टाइम ऑफ व्ही. समजलं तुम्हाला, रिलेशन लक्षात आलं. तर ते टेम्परेचर किती विचारले, तर ते टेम्परेचर किती काय नाही, 4 स्टेपचं एक्झाम्पल आहे. तर आता काय करावं लागेल, एक आपल्याकडे रिलेशन असतं. आता हा रेशो जो असतो ऍक्च्युअल टेम्परेचर डिवाइडेड बाय नॉर्मल एनटीपी actual velocity divided by normal temperature pressure velocity is equal to under root temperature divided by absolute temperature. हा एक रिलेशन असतं. हे रिलेशन लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. काय रिलेशन आहे बघा, actual velocity divided by velocity at normal temperature pressure is equal to under root actual temperature divided by absolute temperature. ऍक्च्युअल टेम्परेचर डिवाइडेड बाय ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आता हे ऍब्सोल्यूट टेम्परेचर काय तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता हे लक्षात आलं, V0 लक्षात आलं. आता हे T0 आहे, हे ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. हे T काय नॉर्मल टेम्परेचर दिलेलं आहे ते आपल्याला जे काढायचं ते एक्झॅक्टली काय असतं. तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय असतं, तर ते केल्विन मध्ये 273 डिग्री केल्विन येतं. केल्विन मध्ये किती असतं, 273. म्हणजे काय, तुमचा जो 0चा स्केल डिग्री सेंटीग्रेड मधला 0 पासून स्टार्ट होतो ना, तो केल्विनचा 273 डिग्री
केल्विन पासून स्टार्ट, केल्विन ऍब्सोल्यूट झिरो पासून सुरुवात. त्यामध्ये बाकी काही हे नाही आहे, फक्त ऍब्सोल्युटली झिरो टेम्परेचर असं त्याचं मिनिंग होतं TO. आणि ते 273 केल्विनला सुरुवात होते स्केलला, त्यामुळे T0 273 डिग्री केल्विन. क्लिअर. आता आपल्याला आता ऍक्च्युअल टेम्परेचर कसं काढायचं मग. ऍक्च्युअल टेम्परेचर तुमचं 273. आता समजा मला एक टेम्परेचर आहे माझ्याकडे, समजा एक 20 डिग्री आहे. ओके. मग ऍक्च्युअल टेम्परेचर कसं काढायचं, तर तुमचं हे टेम्परेचर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर प्लस ते दिलेलं टेम्परेचर. ओके. म्हणजे 273 प्लस 20 हे तर तुमचं T जे काय असेल. ओके. आता बघा त्या केस मध्ये मला ऍक्च्युअल टेम्परेचर इथं घ्यायचं आहे, इथं. तर कसं करणार मी, अंडर रूट T प्लस जे टेम्परेचर मला दिलेलं नाहीये टेम्परेचर आपल्याला ते काढायचं आहे. ते काढायचं आहे, ते T आहे समजा, स्मॉल t डिवायडेड बाय हे T एक्झॅक्टली राहील इथं T प्लस स्मॉल t झिरो. ओके. आणि आता आपलं नॉर्मल टेम्परेचर V आहे, नॉर्मल वेलोसिटी V आहे, आणि ही जी काही वेलोसिटी आहे ती 1.75 टाइम्स ऑफ V आहे. ओके. 1.75 टाइम्स ऑफ V आहे, VO आहे. ओके. आता काय करूया बघा, आता हे 273 केल्विन मधलं हे मला काढायचं आहे. तर फक्त काय करूया आपण, V अपॉन 1.75 V इज इक्वल टू अंडर रूट हे जे टेम्परेचर आहे ते किती असतं केल्विन मध्ये, 273 असतं. आहे 273 प्लस T, 273 प्लस T. ओके. ओके. आता V कॅन्सल होईल, एक मिनिट. आणि जी कंडिशन दिलेली आहे की VO इज इक्वल टू V अशी दिलेली आहे. V ऍब्सोल्यूट टेम्परेचर 1.75 V अशी दिलेली आहे. ओके. त्यामुळं आपल्याला रेशो घेताना आता ठेवा व्हॅल्यूज. V आहे आपलं absolute temperature equal to 1.75 U. इथे येईल 0.175 VO divided by VO असेल. ओके. आता VO कॅन्सल, 1.75 is equal to under root 273 divided by 273 plus T. आता स्क्वेअर रूट मला रिमूव्ह करायचा आहे, त्याचा स्क्वेअर करा. किती आहे त्याचा स्क्वेअर, 3.60 is equal to 273 divided by 273 plus T. 273 divided by T. आता ही टर्म आहे ती इकडे शिफ्ट करतो मी, 3.60 into 273 plus T is equal to 273. ओके. सो मल्टिप्लाय करा, किती येते बघायचं, 3.60 चं 273 मल्टिप्लिकेशन करा, किती येते. सो मल्टिप्लिकेशन होईल नाही, किती केलं मल्टिप्लिकेशन केले का.
सो फायनल टी मी डायरेक्ट लिहितो, फायनल टी. तो 563 डिग्री सेंटीग्रेड आला. ओके. आणि केल्विन मध्ये करताना त्याला T इज इक्वल टू 563 प्लस 273 हे आन्सर. आणि ऍक्च्युअल टी येतं 836 डिग्री केल्विन. चेक करा आन्सर. हा येत नाही. हे ऍक्च्युअली बुक मधले आन्सर आहे. मे बी मिस्टेक असू शकते. तुमचे आन्सर करेक्ट हो. मे बी मिस्टेक ही मिस्टेक हे बुक मधलं आन्सर आहे. ऍक्च्युअली बुक मधलं प्रिंटेड आन्सर. तुमचं काय तर तुझं मला चेक करा. ओके झालं. आता पुढचा सम घ्या, ते नंतर चेक करून घ्या. पुढचा सम घ्या. आय थिंक सम लिहून घेतो, त्याच्या पुढचंच आहे. A man standing बुक मध्ये आहे, तुमच्या बुक मध्ये 8 नंबरचा सम आहे. A man standing between two parallel clips पाहिजे. तिथं C च्या ठिकाणी E च्या ठिकाणी C काय क्लिप्स पाहिजे. क्लिप्स पेंटिंग वर टाकायची. between two parallel clips fire a gun, full stop. He hears two echoes. त्याला दोन इको ऐकायला मिळते. He hears two echo, one after 3 seconds and other after 5 seconds. The separation between two clips of 1360 meter. What is the speed of sound? Okay. आता बघा, एक माणूस आहे, तो एका ठिकाणी उभा आहे. त्याच्या हातात गन आहे. त्याने गन शॉट केली आहे काय, आणि दोन क्लिपच्या मध्ये उभा आहे. क्लिप म्हणजे असे टार्गेट बोर्ड असतात त्या टाइप. एक मॅन आहे, इथे क्लिप आहे आणि इथे क्लिप आहे. बरोबर. त्यानं गन शॉट केली, त्याला 2 वेळा इको ऐकायला मिळाला. पहिल्यांदा आवाज इकडे गेला, स्ट्राईक करून रिटर्न आला. तो इको एकदा ऐकायला मिळाला आणि इकडे सुद्धा आवाज गेला, इथला इको सुद्धा ऐकायला मिळाला. आणि एक मिळाला किती सेकंदानं टाइमर डिस्टन्स आहे बघा ते. एक मिळाला 3 सेकंदानं आणि दुसरा मिळाला 5 सेकंदानं. पहिला आफ्टर 3 सेकंद पहिला शॉट ऐकायला मिळाला. एकदा दोन शॉट केली, 3 सेकंद नंतर पहिला इको मिळाला. आणि इको म्हणजे काय, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आणि 5 सेकंद नंतर दुसरा इको मिळाला. ओके. आणि त्या दोन क्लिप मधलं जे डिस्टन्स आहे ना, त्या दोन क्लिप मधलं डिस्टन्स ते किती आहे? आय थिंक 1360 मीटर आहे. बरोबर. 1360 मीटर आहे या दोन क्लिप मधलं डिस्टन्स. ओके. आता बघा, समजा ह्या साईडचा जो आहे तो समजा 3 सेकंदांना ऐकायला आला असं कन्सिडर करूया. त्या साईडचा 3 सेकंद ऐकायला आला, म्हणजे ह्या साईडला जो येणार आहे साऊंड त्याचं रिफ्लेक्शन, आणि ह्या साईडचा जो साऊंड आहे त्याचं रिफ्लेक्शन 5 सेकंदने ऐकायला असं कन्सिडर करू. ओके. आता इथं आपल्याला व्हेलॉसिटी विचारली. व्हेलॉसिटी काढायचं कसं? डिस्टन्स पर युनिट टाइम, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टाइम आपण काढू शकतो. पण इथे बघा डिस्टन्स कसं दिलंय बघा त्यांनी. तो मध्ये उभा आहे, थोडं इकडे आहे, थोडं इकडे आहे. जर एका ठिकाणी उभा असता तर डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम आपण डायरेक्टली व्हेलॉसिटी काढली असती, साऊंडची व्हेलॉसिटी. समजा इथे उभा असला गन शॉट केली असती आणि इथून जो स्ट्राईक होऊन जर परत इको येत असता तर डायरेक्टली आपण डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम केला असता. पण तो कसा असा मध्येच उभा राहिला की इकडेही आहे आणि इकडेही साऊंड आहे, त्यामुळे प्रॉब्लेम आहे थोडा कॅल्क्युलेट करायला. काय करायचं, ही साइड आहे, हे जे डिस्टन्स आहे ते एक्स कन्सिडर करायचं.
डिस्टन्स ऑफ फर्स्ट क्लिप अँड ह्युमन, याच्यामधलं डिस्टन्स आहे x कन्सिडर करायचं. मग हे किती असेल म्हणून हे असेल 1360 मायनस x असेल, बरोबर. 1360 मायनस x असेल. आता काय करायचं आपल्याला, तर फॉर फर्स्ट इको, पहिला इको आहे आपला 3 सेकंडचा, तर असं म्हणायचं फॉर फर्स्ट इको डिस्टन्स कवर्ड पहिल्या इकोचं डिस्टन्स किती आहे, इथं x आहे, आणि इको कसा जातो बघा, x एवढ्या डिस्टन्सने इको येणार आहे, पण तो ट्राय टू रिफ्लेक्ट ऑन रिटर्न येणार आहे, त्यामुळे डबल डिस्टन्स कव्हर करणार आहे. काय करणार आहे, डबल डिस्टन्स. कारण इथून आवाज म्हणजे इथून व्हॉइस क्रिएट झाला, साऊंड क्रिएट झाला, तो इथं स्ट्राईक होईल, रिफ्लेक्ट होऊन येते, म्हणजे डबल डिस्टन्स असणार आहे, 2x असणार, डिस्टन्स असणार आहे ते डबल असणार आहे. डिस्टन्स कव्हर्ड बाय, आपण काय करूया, पहिल्या इकोसाठी कॅल्क्युलेट करतोय, फर्स्ट इकोसाठी, समजते. तर फर्स्ट इकोसाठी इथं साऊंड क्रिएट झाला, पहिल्या क्लिकवर स्ट्राईक झाला, रिटर्न आला, ते डिस्टन्स आहे 2x. आता याचा मला डिस्टन्स मिळाला. ओके, आता टाइम, ओके, टाइम किती आहे, 3 सेकंड. म्हणजे ह्याचा पहिल्यांदा आपण व्हेलॉसिटी काढून घेऊया त्या इकोची. मग ह्या इकोची व्हेलॉसिटी किती येईल, 2x डिवाइडेड बाय डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. टाइम किती आहे, 3 सेकंड. म्हणजे मला त्या पहिल्या साईडच्या इक्वलचा डिस्टन्स हे मिळाला. म्हणजे एक्स व्हॅल्यू आपण काढलेली नाही, त्या टर्म मध्ये आपण ठेवून दिली, असंच की व्हॅल्यू इथेच ठेवून दिली, हा असे सोडून दिले. आता काय करतो मी, फॉर सेकंड इको सिमिलरली असाच काढायचा, डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. हा इथे डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स बघा 1360 मायनस x डिस्टन्स आहे. ओके, मायनस x डिस्टन्स आहे आणि टाइम आहे 5 सेकंड. ओके, तर ह्यासाठीचा दुसरा व्हेलॉसिटी आहे, दुसऱ्या इको साठीची व्हेलॉसिटी. तर डिस्टन्स आहे माझं 1360 मायनस x डिवाइडेड बाय टाइम आहे 5. अनलेस अँड अंटिल आपण x ची व्हॅल्यू काढली नाही, तो पण आपल्याला व्हेलॉसिटी मिळणार नाही. आपल्याला x अननोन आहे, त्याची काढावं लागेल. हे लिहून घेईपर्यंत आपल्याला x फाइंड आउट करावं लागेल. समजले का तुला काय करायचं, तुला समजलं सांगा ना काय केलं इथं. हा सॉरी 2x डिस्टन्स कवर्ड, डिस्टन्स 2 इथं 2 करेक्ट. डिस्टन्स आहे ना, 2 टाइम डिस्टन्स आहे केलाय, तेव्हा 2 into डिस्टन्स. ओके, सेकंड इकोसाठी. हा आता काय करायचंय, त्याला मी फर्स्ट म्हणा, त्याला सेकंड कंडिशन म्हणा. फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन. ओके, आता आपण काय करूया, ह्या दोन व्हेलॉसिटी इक्वेट करूया. हा इक्वेट करायचा म्हणजे तुम्हाला काय मिळेल, व्हॅल्यू x मिळेल. आणि ती मिळालेली व्हॅल्यू कुठल्या पण व्हेलॉसिटी ठेवली आहे किंवा या, तुम्हाला डायरेक्ट व्हेलॉसिटी मिळते. हा आता काय करतो मी, काय म्हणतो, इक्वेटिंग 1 and 2. इक्वेटिंग कंडिशन 1 and 2. कंडिशन 1 काय आहे बघा, 2x upon 3 is equal to, second condition 2 into 1360 minus x upon 5 बरोबर. आता काय करूया, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा हे मल्टिप्लाय करून घेऊया. क्लियर, हे आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. 2x डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू, त्याचं डबल होईल म्हणजे किती येईल, 20 minus 2x divided by 5. ओके, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला याचं. 5 into 2x is equal to 3 into 2720 minus 2x divided by
क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आपण. डिवाइडेड बाय this into this divided by 3 into 5. 3 into 5. ओके. आता हे किती येईल? 10x into परत तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल किंवा असं करा. हे बघा, हे 3 3 5 5 कॅन्सल करा आणि 3 3 कॅन्सल करा. 3 3 कॅन्सल करा. ओके. म्हणजे काय राहील बघा इथं 2x into 7 0 that is the wrong method. क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा आपण काय करू 2x is equal to 2720 minus 2x into 3 divided by 5 into 3 divided by 5 and x is equal to 2720 minus 2x into 3 divided by 10 divided by 10. Okay. x is equal to आता 3 ने मल्टिप्लाय करा याला 2720 ला 816 minus 6x divided by 10 divided by 10. Okay. zeros आहे ना. आता x is equal to 8160 divided by 10 minus 6x divided by 10. 6x divided by 10. Okay. तर इथं लिहिलेलं x is equal to 816 minus 2 upon 5 2x upon 5 2x upon 3x upon 5 काय झालं? 816 आन्सर काय? 816 ओके. 816 ओके. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 into 816 किती होतं? 5 into 816 5 into 816 किती? 40 80 minus 3x upon 5. ओके. हे मी इरेज करू इकडचं. ओके. सो 5x is equal to 4080 minus 3x. ओके. आता हे 3 ला इकडे घेतलं 8x is equal to 4080. Hence x is equal to 4080 divided by 8 divided by 8. ओके. आता ही तुमची x ची जी व्हॅल्यू येणार आहे x ची ती व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही एका वेलोसिटी ठेवली ह्या वेलोसिटी x ची व्हॅल्यू ठेवली इथं तर तुम्हाला डायरेक्ट वेलोसिटी आन्सर मिळून जाईल. आन्सर मिळून जाईल. 510 x व्हॅल्यू येईल तुमची 510 x will be 51 बरोबर 510 x काढलं. आता काय म्हणायचं पुट व्हॅल्यू ऑफ x इन फर्स्ट कंडिशन ते झाले का नाही. इथे वरती लिहू पुट x is equal to 510 in equation किंवा इन फर्स्ट कंडिशन म्हणूया. इन फर्स्ट कंडिशन ओके. फर्स्ट कंडिशन काय आपली वेलोसिटी इज इक्वल टू 2x upon 3. So answer will be 2 into 510 divided by 3. सांगा मला आन्सर वेलोसिटी 340. करेक्ट.
velocity will be 340. हे 340 मीटर पर सेकंद तुमचा आन्सर. 340 मीटर पर सेकंद तुमचा आन्सर. ओके, तुम्ही त्याच्या पुढचं ट्राय करताय स्वतः. इफ velocity of sound in air हे ट्राय करा होमवर्क साठी. 9 नंबर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्या पुढचं मी घेतो. पोलीस कार ट्रॅव्हल्स टुवर्ड्स द स्टेशनरी. त्या पुढचं घेतो. ठीक आहे, झालंय सगळं. लॅब आहे, एक्झाम्पल लॅब. police car travels towards a stationary observer. लिहून घ्या सगळं व्यवस्थित आहे. तुमचं जे आता लास्ट पॉइंट जो मी घेतला होता ड्रॉपलेट इफेक्ट, त्याच्यावरती आहे ड्रॉपलेट इफेक्ट. सो दॅट्स सम बेस्ड ऑन ड्रॉपलेट इफेक्ट. एक पोलीस कार आहे इथं. एक पोलीस कार पोलीसमॅन आहे आणि त्याचा सायरन आहे. ओके, आणि इथे एक माणूस उभा आहे. one man is standing there and this siren is emitting sound. हा सायरन एक साऊंड इमिट करतोय. त्याची वेलोसिटी दिलेली आहे मी. वेलोसिटी ऑफ साऊंड vs is किती आहे 15 मीटर पर सेकंड. 15 मीटर. नॉट वेलोसिटी ऑफ साऊंड ऍक्च्युअली 340 आहे. वेलोसिटी ऑफ साऊंड 340 आहे आणि 15 मीटर पर सेकंड आहे ते स्पीड ऑफ सोर्स आहे. स्पीड ऑफ सोर्स म्हणजे गाडीचं स्पीड आहे 15 मीटर पर सेकंड. मी तुम्हाला मागे पण सांगितलंय गाडीचं स्पीड वेगळं, हे आणि हे सेपरेट असतं. त्या दोन्ही सेपरेट मेकॅनिझम्स आहेत. ओके, जसे सोर्स पुढे जाईल तिथून पुढे तुमची वेव्ह क्रिएट होईल. समजते? मी तुम्हाला मागे डिस्कस केलं. सोर्सची वेलोसिटी ऍड करायची नाही. सोर्स वेलोसिटी आणि वेलोसिटी ऍड करायची नाही, कारण ह्याच्या पुढे वेव्ह, जसं सोर्स पुढे जाणार आहे तिथून वेव्ह जनरेट व्हायला चालू होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे यात डायरेक्टली दोन ऍड करायचे नाही. जिथं आहे तिथून ती 340 मीटर पर सेकंड ची वेलोसिटी. आणखी काय म्हटलं त्यांनी, तर फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट साऊंड म्हणजे कशाचं साऊंड, या सायरन मधून जो व्हॉइस क्रिएट होणार आहे, साऊंड क्रिएट होणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे त्यांनी. फ्रिक्वेन्सी दिली आहे आय थिंक 250 हर्ट्ज दिली. 250 हर्ट्ज. ओके, तर काय विचारले सांगा, विचारले काय? कॅल्क्युलेट रेकॉर्डेड फ्रिक्वेन्सी. रेकॉर्डेड फ्रिक्वेन्सी म्हणजे NO. ओके, NO. काल आपण हा फॉर्म्युला डिस्कस डिराइव्ह केला होता आपण. NO इज इक्वल टू काय? NO इज इक्वल टू velocity of sound plus or minus velocity of observer divided by velocity of sound plus minus velocity of source. हा फॉर्म्युला आपण काल आपण थर्ड केस आठवते. थर्ड केस सांगितली होती तुम्हाला. थर्ड केस मग आहे इथं. आता इथे बघा, हा आहे ना, याची वेलोसिटी किती आहे बघा. दे आर स्टँडिंग म्हणजे फ्लो किती आहे तुमचा. वेलोसिटी ऑब्झर्वर 0 मीटर पर सेकंड. ओके, 0 मीटर तो थांबला स्थिर आहे. आणि सोर्सची वेलोसिटी किती आहे 15 आली. ओके, आता बघा हे प्लस मायनस कंडिशन वरती डिपेंड करते. प्लस मायनस कंडिशन वरती डिपेंड करते. मी तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशन्स दिले. आता बघा ही कार काय करायला लागली की ऑब्झर्वरच्या दिशेने ट्रॅव्हल करते. कार काय करते, ऑब्झर्वरच्या दिशेने ट्रॅव्हल करते. त्या केस मध्ये ही साऊंड वेलोसिटी वाढेल का कमी होईल, फ्रिक्वेन्सी वाढेल का कमी होईल, फ्रिक्वेन्सी वाढणार. जर मग व्हॅल्यू जर वाढणार असेल तर इथे काय येतं प्लस. तुमचा न्यूमरेटर जेवढा मोठा तेवढी व्हॅल्यू जास्त.
समजतंय? वरती येणार V प्लस PO, बरोबर. तुमचा न्यूमरेटर जितका मोठा तितकी व्हॅल्यू आन्सर मोठा. याचा म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी वाढायला लागली ना, फ्रिक्वेन्सी वाढायला लागली, फ्रिक्वेन्सी जास्त आहे. समजून घ्या जरा 2 मिनिटानंतर लिहा. फ्रिक्वेन्सी ते जास्त आहे कारण हा जी काही सायरन आहे त्या दिशेनं चाललाय ऑब्झर्वरच्या, त्यामुळं फ्रिक्वेन्सी वाढत आहे, बरोबर. मग डेफिनेटली आन्सर विल बी बिग, आन्सर विल बी बिग. ओके, सो दॅट मीन्स तुमचा जर न्यूमरेटर मोठा असेल, जास्त असेल तर व्हॅल्यू मोठी आहे, मायनस केला तर व्हॅल्यू छोटी आहे, बरोबर. वाढायला इन्क्रीजिंग आहे, फ्रिक्वेन्सी इन्क्रीजिंग आहे, दॅट मीन्स इथे तुम्हाला प्लस घ्यावं लागेल. आता न्यूमरेटर छोटा ठेवावा लागेल, डिनॉमिनेटर छोटा ठेवावा लागेल. डिनॉमिनेटर छोटा ठेवावा, छोटा करायचं असेल तर काय करावं लागेल, मायनस करायचं लागेल, V मायनस PS. लक्षात आलं साइन दिशा घेतल्या. जर ही गाडी उलटी जात असेल तर काय वर केलं असतं, खाली केलं असतं प्लस. समजलंय? म्हणजे त्या एक्झॅक्टली मुव्हिंग कंडिशन वरती डिपेंड करतं प्लस आणि मायनस साइन, एक्झॅक्टली मुव्हिंग कंडिशन वर. क्लिअर? आता बघा, एफिशियन्सी ऑफ किंवा हा जो ऑब्झर्वरची फ्रिक्वेन्सी आहे इज इक्वल टू, इथं बघा व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती आहे दिलाय आपल्याला, 340 दिलाय, 340 मायनस आणि इनटू फ्रिक्वेन्सी. लक्षात घ्या, इनटू फ्रिक्वेन्सी करायचं फॉर्म्युला मध्ये, इनटू फ्रिक्वेन्सी आहे. ओके, इनटू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी किती आहे मला, 250 हर्ट्ज. ठीक आहे. आता 340 प्लस VO किती आहे माझा 0 डिवायडेड बाय V मायनस वेलोसिटी ऑफ साउंड किती आहे 15 आहे. म्हणजे 340 अगेन 340 मायनस 15 इनटू n किती आहे, n आहे 250. ओके, आता काय करूया, ह्याचं ऍडिशन करून घेऊया. हे 340 येईल आणि खालचं किती येईल 355, बरोबर. सॉरी, मायनस 325 येईल इंटू 250. ओके, आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 5 ने डिवाइड करूया, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. ओके, 5 ने डिवाइड करूया न्यूमरेटर डिनॉमिनेटर. ह्याला 5 ने डिवाइड केलं किती येईल, डिनॉमिनेटरला 5 ने डिवाइड केल्यावर आन्सर येईल बघा 65. आन्सर येईल 65. त्याच्याला मी डिवाइड केलं डिनॉमिनेटरला किती ना 65 येतं आणि 250 ला पण येतं 5 ने डिवाइड करा म्हणजे न्यूमरेटरला 50 येईल आन्सर. ओके, काय झालं 325 डिवाइडेड बाय 5 नाही 340 नाही माहिती का ना, हे न्यूमरेटर मध्ये 340 ला करू कंप्लीट जात नाही हा, कंप्लीट इथे कर 250 ला. आता 350 ला जेव्हा 5 ने डिवाइड कराल त्यावेळी येतं 65. ओके, आणि इथे येतं 50. ओके, आणि 340 ऍज इट इज ठेवा, 340 ऍज इट इज ठेवा, म्हणजे आपण रिड्यूस करावं का 340 ऍज इट इज ठेवा. परत त्याला 5 ने डिवाइड करा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. 340 ह्याला 5 ने डिवाइड केलं किती 65 ला 13 आहे. ओके, आणि याला 5 ने डिवाइड केलं इथं 10 आहे. आता झालं का सोपं. आता 340 into 10 म्हणजे 3400 डिवायडेड बाय 30. आता हे करायला काय अवघड नाही, हे करा बघा तुम्ही. 3400 डिवायडेड बाय 30 हे मिळेल मला. काय मिळेल, तुमची रेकॉर्डेड फ्रिक्वेन्सी मिळेल, रेकॉर्डेड फ्रिक्वेन्सी मिळेल. याचा आन्सर करा, तुम्हाला रेकॉर्डेड फ्रिक्वेन्सी मिळेल 261 हर्ट्ज, 261.5 हर्ट्ज. ओके, आन्सर बघा येते का 261.5 हर्ट्ज, दॅट इज द आन्सर.
अकॉर्डिंग टू हा होता ड्रॉपलर इफेक्ट वरती डिपेंड होता हा सम. ठीक आहे. आता एक काम करा, पुढचाही होमवर्कला तुम्ही आता होमवर्कला तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे? 2. आता मागचा ह्याच्या आधीचा आणि यानंतरचा ट्राय करा, अदरवाइज तुम्ही नाही जमला तर तुम्ही सॉल्व्ह करू. क्लिअर. आता आपण हा टॉपिक इथे ओव्हर होतो. नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया आजच, इलेक्ट्रोस्टॅटिक. सो नेक्स्ट टॉपिक इज इलेक्ट्रोस्टॅटिक.